वेलकम टू मिनी व्लॉग. इथे मी सकाळी चपात्या करून घेतलेल्या होत्या डब्यांसाठी आणि नंतर मला भाकरी पण टाकायच्या होत्या आणि नंतर मला दोडक्याची भाजी करायची होती. तर थोडेच होते दोडके मी चिरून घेतले, कांदा कोथिंबीर वगैरे चिरून घेतली आणि एका कढईमध्ये जिरे मोहरी टाकून कांदे टाकून फोडणी देते. आता मस्त असे लालसर होईपर्यंत कांदे परतून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घेते आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. एवढंच मी टाकून भाजी करत असते, कारण जास्त मसाले नाही वापरत. कारण जास्त मसाले खाणं चांगलं नसतं. कधी जर भाजी ग्रेव्हीची छान करायची असेल ना, तरच कधी करत असते. अशा साध्या मी नेहमी रोजच्याला ग्रेव्हीच्या भाज्या बिना मसाल्याच्याच करत असते. आता छान आपलं कूट परतून घेतलं आणि त्यामध्ये दोडके जे चिरून घेतले होते, मी स्वच्छ धुवून घेतले होते, ते आता पुन्हा परतून घेते आणि नंतर वरतून थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं. कारण गरम पाणी टाकल्यानं छान असं तर येते भाजीला आणि नंतर वरून थोडी छान हिरवीगार जी मी कट केली होती कोथिंबीर टाकून घेते आणि छानपैकी अशी भाजी, चपाती आणि नंतर मी भाकरी पण करून घेतले होते, जे की तुम्हाला दाखवलं नाही ते बघा. याने छानपैकी अशी हे आणले होते ना, कढीपत्ता आणला होता मी, फ्रीजमध्ये नाही ठेवला, असं मस्त तांब्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. कारण खूप छान लूक दिसत होतं ना किचनचा. आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतला, पूर्ण धुवून घासून छान स्वच्छ करून घेतला आणि नंतर हे बघा आपल्या झाडाला एवढे सारे फुलं आलेत ना, मस्त आलेत ना, एकदम छान आलेत. आणि मस्त देवपूजा करून घेतली मी आणि पूर्ण भांडे रिकामे करून हे बघा पूर्ण भांड्याचा असा पसाराच मांडून ठेवलेला आहे. आणि मला एवढे भांडे घासायला खूप वेळ लागला. मग छान असं मुलांनी मागे मी केला होता ना केक, तो त्यांना खूप आवडला आणि नंतर पुन्हा एकदा मला बनवायला सांगितलं. त्यांनी छानपैकी केक बनवला आणि मुलांनी छान डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि मस्त टाईम स्पेंड केला. पूर्ण कामे झाली होती. तर कसा वाटला व्हिडिओ. बाय.